कोंबड्याही खाणार नाहीत असा रेशनचा तांदूळ। संतप्त महिलांची चिखली, तहसीलवर धडक, तहसीलदारांच्या दालनासमोर तांदूळ फेकून केला। तीव्र निषेध। जिल्हा पुरवठा विभागाकडून मिळणाऱ्या स्वस्त धान्याबाबत तक्रारींचे सत्र काही नवीन नाही, मात्र बुलढाण्याच्या चिखलीमध्ये या असंतोषाचा मोठा उद्रेक पाहायला मिळाला आहे। शासनाकडून मिळणारा तांदूळ कोंबड्या सुद्धा खाणार नाहीत, असा निकृष्ट दर्जाचा माल गरिबांच्या घशात घातला जात आहे, असा थेट आरोप करत संतप्त लाभार्थी महिलांनी चिखली तहसील कार्यालयावर धडक दिली। इतकेच नव्हे तर महिलांनी थेट तहसीलदारांच्या दालनासमोर रेशनचा तांदूळ फेकून देत आपला तीव्र निषेध नोंदवला। आधी या तांदळाची खिचडी करून तहसीलदारांनी आपल्या कुटुंबासोबत खावी, मगच ती आम्ही खाऊ, असा आक्रमक सवाल करत महिलांनी प्रशासनाला धारेवर धरले। गरीब जनतेच्या आरोग्याशी खेळ खंडोबा बंद करून चांगल्या दर्जाचे धान्य द्यावे, अशी जोरदार मागणी आता नागरिकांमधून केली जात आहे। आता मला एक सांगा, प्रोडक्शन इथे होतं का चिखलीमध्ये? नाही होत, मान्य। तर मग येत कुठून असेल? जिथे पण आज आम्ही तुमच्याकडे फिक्साय तिथून आम्ही येतं. आज तुमच्याशी संपर्क साधतोय, त्यावेळेस तुम्ही समोर काही रिप्लाय देसाल ना? आम्ही तेच करते ना। आज आम्ही तर तेच आम्ही म्हटलंच नाही, तुम्ही आम्ही रिटर्न मध्ये द्या, आम्ही तुमचं मंत्रालयामध्ये पाठवतो। चुकीचं काय म्हटलं? आमच्या हातात काय आहे? आम्ही फक्त इथली व्यवस्था। पण मग आम्हाला सरांना बोलायचं होतं, सरांशी बोलायचं होतं ना आम्हाला। तुम्ही लेखी आज त्यांची मिसेस आहे का? नाही, आम्ही शेजारी आहोत। शेजारी आहे। हो, अहो, तर सरांशी बोला ना। सरांशी बोलायचं होतं, पण तुम्ही लेखी ऐका. चिडती मॅडम। पद्धत प्रत्येक राहते। महिन्याला हेच राशन, प्रत्येक महिन्याला मक्काच। तुम्ही घरी मक्का खाणार का? मक्का गव्हर्नमेंटने अलॉट केलेली आहे, मक्का इथे पिकलेली आहे। आता अहो, जर इथे मॅडम घरी- मक्का पिकली, मला ते नाही म्हणायचं, मक्का आपल्याच इथं पिकती, बाहेर देशात मक्का पिकतही नाही। पण तुम्ही नेमकी रोज तुमच्या घरी मक्काची भाकरी खाता का? तुम्ही मला रिटर्न मध्ये द्या, बाय प्रोसिजर आम्ही करू। मग ते द्यावं लागेल ना, त्याच्यासाठी तुम्ही आला ना। निवेदन द्या ना। निवेदन मी प्रियंका मधुकर सोनकुसे, निरीक्षण अधिकारी चिखली। बरं, काय सांगसाल या ठिकाणी हे जे धान्य आणून टाकलेले आहे तहसीलच्या दारात? धान्याबद्दल त्यांना तसं धान्य चांगलेलं आहे, पण ब्रोकन आहे। त्यांना तसं सांगण्यात आलं की तुम्ही निवेदन द्या, आम्ही ते वरती फॉरवर्ड करू आणि जे होईल त्याची कारवाई समोर करण्यात येतील। हे जे आता मटेरियल येते तर याच्यावर तुम्ही असं अगोदर शहानिशा वगैरे होत नाही का तुमच्या माध्यमातून? नाही, हे भंडारा गोंदियामधला CMRचा तांदूळ आहे, तिकडून तो डायरेक्ट आपल्याला येतो, आणि ते डायरेक्ट डायरेक्ट मग दुकानात डिस्ट्रीब्यूट होतो।